मम्मा आम्हाला गोष्ट सांग ना. सांगते बस. सोनेरू तू एक राहते चिमणी, एक राहते कावळा. मग कावळ्याचं घर असतं शानाचं, चिमणीचं घर असतं मेणाचं. मग त्या गावामध्ये मोठा पाऊस येते. मोठा पाऊस आला की कावळ्याचं घर वाहून जाते. चिमणीचं घर शेणाचं असतं, शेणाचं असल्यामुळं राहते. मग मोठा पाऊस आल्यामुळे ते जाते चिमणीच्या घरी कावळा. मग ते चिवताय दार उघड. ते म्हणजे थांबायचे. मग कावळा काय करते आणि परत दरवाजा खटखटतय आणि चिवताय दार उघड. ती म्हणते थांब माझ्या बाळाला गणपाडू करू दे. मग थोड्या वेळाने हे खटखटते दरवाजा. मग चिवताय दार उघड. ती म्हणते ये बाबा मदत. मग म्हणते काय झालं. मग ते म्हणते अगं चिवताई म्हणते मोठा पाऊस आला, माझं घर वाहून गेलं. मग ते म्हणते बर, पण माझ्या घरात जागच नाही राहायला तुला. मग ते काय म्हणते मी कुठं पण राहीन म्हणते, सांजा सुंद्यामध्ये कुठं पण राहीन. ती बर चालतंय म्हणते. मग त्याला शेंगदाणे डाळी धुळे असतात ना त्या घरात जा म्हणते. मग ते जाते. मग त्याला खायला काय नसते ना. मग तिथली डाळ खातय तिथंच हागतय, शेंगदाणे खातय तिथंच हागतय, पुन्हा तांदूळ खातय तिथंच हागतय. मग चिवताई डाळ आणायला जाते तिथं. चिवताईचा हातच भरते. हात भरला की मग चिवताई म्हणते काय रे. ते मग काय तिला बोलत नाही. जाऊन झाडावर थांबते. झाडावर जाऊन थांबते. ते म्हणते कावळ्या तू इकडे म्हणते की माझ्या डाळीमध्ये तू काय केलं. आणि ती त्याची भाजी करून ते हिला चालते. चिमणीला चालते कावळा. मग ते थांब तुला भाजी चालते चांगली करून. ते बर चालते. आणि भाजी त्याने शिकेल ना तीच तिला चालते. आणि झाडावर जाऊन थांबते. मग ते चिवताईची चटणी चिवताईनेच खाल्ली, चिवताईची चटणी चिवताईनेच खाल्ली. पूर्ण जंगलमध्ये सांगते तसं. असं ती गोष्ट. चिवताईची चटणी समझ रहे हो ती गोष्ट माहिती का तुला. चिवताईची चटणी चिवताईने खाल्ली. काय झालं वागण. ही मम्मी गोष्ट सांगायला. तुझी मम्मी गोष्ट सांगायला लागली. कशीच ती चिमणीची आणि कावळ्याची गोष्ट. वर्षे मॅडम का. आणि अभ्यास फिभ्यास नाही का काय करायचा. आणि आपल्या भाकरी भाजी नाहीत का उपाशीच मारायची आज. खरं ही लेकरं म्हणली मी लय बोरायला मग गोष्ट सांग. मग सांगायची काय तू लेकरांचं ऐकायला लागल्याची. तुला काय पाहिजे लेकरांच्या अभ्यास आल्याची का पेपर आले जवळ तर तू गोष्ट सांगत बसलीची. तर त्यांना अभ्यास करून घ्यावा लागते, त्यांच्याकडून त्यांना लक्ष ठेवावं लागते. किती लेकरं लागले म्हणायला आणि तू लागली लगे ऐकायला. अगं वर्ष गोष्ट असते आखवड आणि मी तुझ्या पुन्हा पाठीत टाकतोय लाकूड. तुम्ही उठा इथलं उठा. त्यांचं काय ऐकू नका रे लेकरांनो. अभ्यास करा. बघ शाळेतलं आपलं स्वयंपाक करायचं. बघू दे पोटा पाण्याचं. इथं भूक लागली मला. स्वयंपाक करून ठेव. मी येतो बाहेर. पप्पा गेले. मी तुम्हाला आपण दुसरं कोडाचं खेळ करू. तुम्ही मला एक गोष्ट सांगा. झिंजाळ कुत्र आणि देवावर मूत्र म्हणजे काय. आम्हाला माहित नाही तू सांग. त्याचा अर्थ म्हणजे नारळ. ते झिंजाळ राहतंय आणि देवावर आपण त्याला फोडताना दगडावर त्याचं पाणी पडतं ना खाली. त्याला म्हणतात झिंजाळ कुत्र देवावर मूत्र. जरा दुसरं इथून रशी फेकली मुंबईला जाऊन टिकली. सांगा ह्याचा अर्थ. मम्मी आम्हालाच माहित नाही. तू सांग. ती म्हणजे रस्ता. रस्ता आहे ना ती म्हणजे रस्ता आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. अरे